गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। आज श्रावण मासानिमित्त सकाळी 3:30 वाजल्यापासून विधिवत पाठ झाल्यानंतर 4:30 वाजल्यापासून जी गर्दी सुरू झाली, ही गर्दी किंवा एक गर्दीच्या हिशोबानं गर्दी होत असते की या ठिकाणी काशीगिरी महाराजासारखे वैराग्यवान संत होऊन गेले आणि ही गर्दी केवळ त्यांच्यामुळे आहे, कारण त्यांनी मनापासून मुर्डेश्वर भगवंताची चांगल्या प्रकारे भक्ती केली। समाजाबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रेम असल्याच्या कारणानं काशीगिरी महाराज व मुर्डेश्वर भगवंत याच्याबद्दल अत्यंत प्रेम समाजाच्या ठिकाणी असल्याच्या कारणानं आतापर्यंत गर्दी हटत नाही। आता जवळजवळ 2:30-3 वाजले तरीसुद्धा गर्दी हटत नाही। याला कारण फक्त महाराजांचं प्रेम आणि भगवंतावरची श्रद्धा। श्रावण मासानिमित्त काय कार्यक्रम? श्रावण मासानिमित्त सकाळपासून समजा कार्यक्रम होत असतात। सकाळी काकडा होतो, काकडा झाल्यानंतर ग्रंथाचं वाचन होतं आणि ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर सतत नामधून जी आहे ती पहारेकऱ्याकडून होत असते। अशा प्रकारचे कार्यक्रम सतत चालत असतात। सकाळी फराळाचं झालं, फराळ हे देत असताना जे जीवरक टाकळेचे साहेब यांच्यामार्फत व तसेच एक भागवत मोरे यांच्यामार्फत या ठिकाणी फराळाचा मोठा कार्यक्रम होता। आणि आजची संध्याकाळची जी पंगत आहे ती पंगत रेलगाव, त्याचप्रमाणे वाडी, तारनेरवाडी, त्याचप्रमाणे धारला व बोजगाव ह्या 4 गावांमधून पंगत मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी सर्व स्वयंपाक करून म्हणजे पोळ्या करून आणल्या आणि या ठिकाणी विशेष प्रकारच्या अशा प्रकारचं समाधानात्मक अशा प्रकारचा स्वयंपाक तयार झाला। पंक्ता बसल्या। आतापर्यंत 3री पंगत उठून गेली, आता 4थ्या पंक्तीला सुरुवात झाली। शिवभक्तांना काय सांगणार? श्रावण मासानिमित्त शिवभक्तांना मी असं शुभ इच्छा देऊ इच्छितो की त्यांचं जीवन सुख समृद्धीनं भरो, त्याचप्रमाणे त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत सर्व समाजाबद्दल प्रेम राहो, त्याचप्रमाणे देशाबद्दल प्रेम राहो, देवाबद्दल धर्माबद्दल सर्व अंतःकरणामध्ये सतत प्रेम राहो आणि चांगल्या प्रकारे त्यांची वागणूक हो, हीच मुर्डेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। भगवान परदेशी आम्ही आलो पारनेर तालुका बाळवणी, मुक्काम पोस्ट बाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मुर्डेश्वर भगवंत दर्शन वाटतं, आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते। बरेच 4-5 वर्षापासून काय या मंदिरात तिथेच काय मनाला समाधान वाटते। आल्यानंतर आपल्याला असं वाटतं काहीतरी देवाची गाठ घेतल्यासारखं वाटतं आपल्याला। माझे नाव अतुल प्रकाश गुजर, आम्ही राहणार शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथून आलेले आहे। दरवर्षी आम्ही श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथे आवर्जून आम्ही पूर्ण परिवारासहित येत असतो। आमचे आईवडीलसुद्धा इथे येत असतात आणि आम्हाला वेगळा आनंद येतो इथे आल्यानंतर। आणि भाविकांची भरपूर इथे गर्दी आहे। त्याच्यानंतर इथे प्रसादाची सुविधा चांगलेली आहे आणि दुकानं भरपूर आलेले आहे जत्रेसाठी। पोलिसांचा व्यवस्थित बंदोबस्त इथे, सुविधा चांगलेली आहे, दर्शनसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे। पूर्ण भाविकांना आता तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित आनंद वाटतो आम्हाला इथे येऊन। असं आम्ही दरवर्षी आवर्जून येतो श्रावण महिन्यामध्ये इथे। किती लोक? आता आम्ही इथे 10 लोक आलेले आहेत आणि आता आमचा परिवार काही पुढे गेलेला आहे समजा। नाव भरत लक्ष्मण गुजर, राहणार शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। आम्ही सर्व परिवारासह दरवर्षी इथे दर्शनाला येत असतो। मुर्डेश्वर येथे केळगाव येथे मुर्डेश्वर येथे दर्शनाला येत असतो आणि इथे खूप आनंद मिळतो, खूप शांतता लाभते व मंदिराची स्वच्छता, नियोजन खूप छान वाटलंय। पोलिसांचा बंदोबस्त ते सर्व एकदम प्रेमाने हाताळता व सर्व विषय म्हणजे एकदम असं। किती लोक असतील आज तरी समजा 40-50 हजार लोक असतील इथे आज। तुमचं नाव? यशोदाबाई भगवान गोरे, सावखेड। तालुका
तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर. आज तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे पहिली ते किती महिला आल्या? आमच्या 20 महिला आहे. मेळेश्वर कृपेनं आमचं सावखेडा स्थान मेळेश्वर कृपा, त्या कृपेनं आम्ही काशीगीर बाबा आमचे प्राणपूज्य गुरु असल्यामुळे इथे दर्शनाला येण्याचा योग ठरला आणि आम्ही त्या निमित्तानं दर्शनाला आलो. आता पहिली दिंडीत किती महिला आहेत? 20 महिला आहे. कसं नियोजन झालं दिंडीत? दिंडीचं निवेदन असं आम्ही सतत म्हणजे काही आमच्यातल्या महिला चतुर्मास ठेवलेले आहे, काहींनी अशा दर्शनाला गेल्या निवेदन केलं मेळात, असं इथं आमच्याच मेळेश्वर कृपेने निवेदन झालं. केव्हा निघले होते सकाळी? सकाळी आम्ही 9 वाजता. मुर्डेश्वर इथे तुम्ही आले कसं वाटतं? छान वाटतंय. आमच्या मेळेश्वराचं पण छान आहे वातावरण आणि तसंच त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. हे पण वातावरण छान आहे. वैशाली बाळासाहेब गोरे, सावखेडा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. दिंडीचं कसं नियोजन होतं? आमचं असं झालेलं आहे का आमचं येणार इथं कायम येणार आहे. आम्ही आता इथं पुढे नंतर येऊ आम्ही पण. ही पहिली दिंडी होती. हा पहिलीच आलेली आहे आणि 20 जणी आहे. पुढच्या वेळेस काय प्रतिसाद आम्ही आहे? पुढच्या वेळेस आणखीन समय नाही येत जास्त. संख्या वाटते. हा. काय मुलं? सर्व वाहन धारकांना विनंती की आपापले वाहने पार्किंगमध्ये व्यवस्थित पार्किंग करून लावावे. हे पावती काढणारे व्यवस्थित पार्किंग करून लावा वाहने. तिकडे आडमध्ये राहू नका, तरच तुम्ही गाड्या निघणार आहे, फोर व्हीलर निघणार नाही तुम्ही लावतो तिकडे पार्किंग लावतो पुढे पाठीमागे. गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश वेके, छत्रपती संभाजीनगर.